सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। अखेर त्या दुकान व घरावर चालला धामणगाव नगर परिषदेचा बुलडोझर। धामणगाव नगर परिषदेने एका परिवाराला भर पावसात केलं बेघर। माजी नगराध्यक्ष नवीन कनोजिया यांची प्रतिक्रिया। धामणगाव रेल्वे दत्तापूर पोलीस स्टेशन जवळ काही दुकाने व घरावर अतिक्रमण काढण्याची कारवाई आज गुरुवारी नगर परिषद धामणगाव रेल्वेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक पूनम कडवे व दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश तातोड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। दत्तापूर पोलीस स्टेशन जवळील नगर परिषदेच्या हद्दीतील जागेवर पतालिया कुटुंबाने अतिक्रमण केले होते। गेल्या 30 वर्षांपासून हे कुटुंब त्या ठिकाणी वास्तव्याला असल्याचे कुटुंबियांनी सांगितले। या कुटुंबात एकूण 6 सदस्य आहेत। तसेच त्यांच्या बाजूला काही नागरिकांची दुकाने टाकून आपला व्यवसाय नागरिकांनी उभारलेला आहे। आज नगर परिषदेच्या वतीने हे अतिक्रमण काढण्यात आले। त्या परिसरातील घर व दुकाने बुलडोझरच्या सहाय्याने काढण्यात आली। यावेळी मुख्य अधिकारी पूनम कोळंबे, नगर परिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच यावेळी दत्तापूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला। मोफत वाळू वाटप करण्यात आले आहे। यावेळी उपस्थित हदगावचे तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, हदगाव तालुका कृषी अधिकारी, मंडळाधिकारी, तलाठी व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वितरण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुणे, हदगाव। हमारे